रसायन चिकित्सा भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे। भाग 1 मध्ये रसायन चिकित्सा ही त्या काळी पण कशी गरजेची होती, म्हणजे पूर्वीच्या काळी प्राचीन काळी कशी गरजेची होती आणि सध्याच्या काळामध्ये तर या रसायन चिकित्सेचा रिलेव्हन्स हा कसा जास्त आहे हे आपण पाहिलं। कशी कशी शरीरामध्ये झीज होत जाते याचा सगळा आढावा घेतला। चला तर मग पुढे जाऊया की प्रत्यक्ष रसायन चिकित्सा म्हणजे काय, ती कशी करायची, त्याची फलनिष्पत्ती काय काय होते हे आपण सविस्तर पाहून घेऊया। तर आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रसायन चिकित्सा ही केवळ कुठलीतरी एखादी वनस्पती खाल्ली म्हणजे तुम्हाला रसायन चिकित्सेचे पूर्ण फायदे होतील अशातला भाग नाही। तर यामुळेच आयुर्वेदिक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये रसायन चिकित्सा ही आहार, विहार, विचार आणि काही तुमच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी औषधी चिकित्सा, मग ती आजारासाठीची रसायन चिकित्सा असेल किंवा आजार होऊ नये, रोगप्रतिकारशक्ती तुमची चांगली राहावी, तुम्हाला निरामय शतायुष्य आयुष्य प्राप्त व्हावं यासाठीची काही औषधी योजना असेल। तर एक एक टप्प्याने आपण आता बघत जाऊया। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आहार। हा या रसायन चिकित्सेचा प्राण आहे म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, कारण योग्य आहार, कारण आहारापासूनच आपलं शरीर हे पूर्ण तयार होत असतं आणि आहार पचवत कोण असतो तर आपला अग्नी। त्यामुळे अग्नी व्यवस्थित राहणं याच्यावरती आयुर्वेदामध्ये खूप जास्त भर दिलेला आहे की आपल्या अग्नीचं पालन आपण शेवटपर्यंत केलं पाहिजे। त्यामुळे मिताहार, योग्य प्रमाणामध्ये आहार घेणं याला अतिशय महत्त्व आहे। जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपलं मेटाबॉलिझम, चयापचय, अग्नीची जारण क्षमता जी म्हणतो आपण ती कमी कमी होत असते। त्यामुळे मिताहार हे अत्यंत महत्त्वाचं टूल आहे। याला मी डबल अंडरलाईन, ट्रिपल अंडरलाईन म्हणलं तरी चालेल। याच्यावरती सध्या खूप संशोधन चालू आहे की जेवढा आहार तुमचा कमी कमी वय होईल तसं तुम्ही कराल तेवढं तुमच्या जीन्समध्ये चांगले पॉझिटिव्ह परिणाम होतात आणि त्यामुळे तुमचं आरोग्य वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे आहाराचे वेगवेगळे जे काही दोष आहेत ज्याला मग विरुद्ध आहार म्हणतात किंवा भूक लागलेली असताना बिलकुल न खाणं, अति खाणं, विरुद्ध आहार करणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अग्नीला तुमच्या विपरीत परिणाम करणाऱ्या आहेत। त्यामुळे यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुमचं अग्नीचं पालन तुम्ही व्यवस्थित करा। षड्रसयुक्त आहार घेणं, आधुनिक शास्त्रानुसार कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल, वॉटर ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतो, पण आयुर्वेदामध्ये षड्रसयुक्त म्हणजे 6 प्रकारच्या चवी आपल्याला सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये। या 6 चवींचा आपण आहारामध्ये संतुलन जर ठेवलं, वेगवेगळ्या कडू, तुरट रस, आंबट रस हे आपण आहारामध्ये कमी प्रमाणात घेतो। आपण गोड जास्त खाऊ, तिखट जास्त खाऊ, मीठ जास्त खाऊ, परंतु बाकीचे रस सुद्धा हे शरीराला बॅलन्स करण्यासाठी प्रकृतीला आपल्या अत्यंत आवश्यक असतात। त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे अग्निमांद्य जेव्हा होतं तेव्हा आमनिर्मिती होते आणि आम हा म्हणजे वेगळी गोष्ट काही नाही तर ज्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस सध्याच्या काळामध्ये म्हणतो की आपल्या शरीरामध्ये हृदयापासून वेगवेगळ्या शरीरभर निघालेल्या ज्या असंख्य रक्तवाहिन्यांचं जाळं आहे याच्यामध्ये जेव्हा अडथळे तयार होतात तेव्हा तो आम संचिती याला आयुर्वेदामध्ये म्हणतात की ज्याला ॲथेरोस्क्लेरोसिस ही मॉडर्न सायन्समध्ये टर्म आहे। आणि जसं जसं हे ॲथेरोस्क्लेरोसिस वाढत जातं अग्निमांद्यामुळे तसं तसं वेगवेगळे जे महत्त्वाचे अवयव आहेत, मग किडनीमध्ये असेल, हृदयामध्ये असेल, मेंदूमध्ये असेल, हे ॲथेरोस्क्लेरोसिस होतं तेव्हा या मुख्य अवयवांचं कार्य जे आहे ते कमी होतं, कारण त्यांना ज्या मोठ्या प्रमाणामध्ये, योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन किंवा पोषक अंश जे पोचले पाहिजेत ते पोचले जात नाहीत। त्यामुळे अग्नीचं पालन व्यवस्थित करणं हे अतिशय महत्त्वाचं रसायन चिकित्सेमधला भाग आहे। दुसरा आहे तो म्हणजे विहार। विहार म्हणजे तुमचं जे काही बिहेवियर व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचं वर्तन कसं असावं, यामध्ये आयुर्वेदाने अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून त्याविषयी टिप्पणी दिली आहेत की प्रातःकाली तुम्ही ब्राह्ममुहूर्तावर उठावं। ठीक आहे, सध्याच्या काळात तुम्हाला नाही शक्य, परंतु तुम्ही 6च्या दरम्यान तरी उठण्याचा प्रयत्न जरूर करावा, कारण तुमचं बॉडी क्लॉक जे आहे हे या त्याप्रमाणे सेट होतं। याच्यावरती नोबेल प्राईज मिळालेलं आहे की बॉडी क्लॉक हे शरीराला किती महत्त्वाचं असतं आणि वेगवेगळ्या शरीरातल्या असंख्य प्रकारच्या चयापचयाच्या प्रक्रिया या बॉडी क्लॉकशी निगडीत असतात। त्यामुळं आयुर्वेदामध्ये सांगितलेली जी दिनचर्या आहे हे अतिशय महत्त्वाची आहे। मग त्यानंतर येणारा व्यायाम असेल, अभ्यंग चिकित्सा असेल, प्राणायाम, ध्यान, लवकर झोपणं, लवकर उठणं, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला उत्तम आरोग्य आणि रसायनाचे फायदे मिळवून देत असतात। विचार,
तर विचार या बाबतीत सुद्धा आपण पूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक सायको न्यूरो एंडोक्रायनो इम्युनॉलॉजिकल ॲक्सिस म्हणून एक गोष्ट याच्यामध्ये येते की तुमचं मन जे आहे ते जर व्यवस्थित नसेल, तुमचे विचार जर व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम हा तुमच्या न्यूरॉन्सवर होतो, हॉर्मोन्सवर होतो आणि पर्यायाने तुमच्या इम्युनिटीवरती होतो आणि इम्युनिटी तुमची जेव्हा बिघडते तेव्हा तुम्ही अनेक आजारांना बळी पडायची शक्यता वाढते. त्यामुळे तुमचे विचार जे आहेत ते चांगले ठेवणं हे रसायन चिकित्सेमधला महत्त्वाचा भाग येतो. त्यामुळे चिंता, नैराश्य, असूया, द्वेष, दांभिकता या अनेक गोष्टी तुमच्या नकळत तुमच्या शरीरावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल परिणाम करत असतात आणि तुम्हाला वाटत असतं की अरे मी उत्तम ड्रायफ्रूट खातो, सुंदर व्यायाम करतो, मी खाणं व्यवस्थित आहे, माझी झोप व्यवस्थित आहे, परंतु जर तुमचे विचार व्यवस्थित नसेल तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देता. ही गोष्ट इथं आयुर्वेदाने सुद्धा अधोरेखित केलेली आहे. आता प्रत्यक्ष रसायन चिकित्सा जी आहे त्याच्याकडे आपण वळूया. तर याचं एक उदाहरण किंवा उपमा जर द्यायची असेल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल. आयुर्वेदिक ग्रंथामध्येच ही उपमा दिलेली आहे की जर समजा आपलं घर आपण रंगवायला काढलं तर जुनी जी भिंत असते त्या जुन्या भिंतीवर किंवा जुन्या रंगावरच आपण रंग चढू का? अजिबात नाही. तो रंग टिकणार नाही, तो खोलून दिसणार नाही. तर आपल्याला पहिले जे काही रंगाची जी खराब झालेली पुटं आहेत ती काढावी लागतात आणि मग आपण लांबी करतो, पुट्टी भरतो आणि मग त्याच्यावरती रंग देतो आणि मग तो खुलून दिसतो आणि तो टिकाऊ राहतो. शरीरामध्ये सुद्धा आयुर्वेदिक आचार्यांनी हीच संकल्पना सांगितलेली की कुठलंही टॉनिक म्हणून जे औषध आहे शरीराला देण्याचं जे आहे ते तुम्ही जर तुमचा अग्नी व्यवस्थित नसेल, तुमची पचनसंस्था व्यवस्थित नसेल, तुमच्या शरीराची शुद्धी व्यवस्थित झालेली नसेल आणि तुम्ही जर ते रसायन घेतलं तर त्याचे परिणाम तुम्हाला पुरेसे योग्य दिसणार नाहीत. उलट कधीकधी त्याचे विपरीत परिणामही शरीराला दिसतात. कारण अग्निमांद्य जर असेल, तुम्हाला अजीर्ण आहे, ॲसिडिटी आहे, बद्धकोष्ठता आहे, अंगामध्ये जाड्यता आहे, झोप नीट नाही आहे आणि अशामध्ये तुम्ही रसायन चिकित्सा घेतली तर ती लागू पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला वैद्याच्या सल्ल्याने पंचकर्माचे उपचार, शरीरशुद्धीचे उपचार, तुमचं पोट याची तपासणी करून, नाडीची तपासणी करून त्याप्रमाणे दोष जर तुम्ही शरीरातले जर कमी केले आणि नंतर रसायन चिकित्सा घेतली तर ती अतिशय उत्तमरित्या लागू पडते. तर प्रकृती आणि रसायन याचा सुद्धा एक जोडी आहे की म्हणजे प्रत्येकालाच आपण समजा म्हणू की लसूण हे एक चांगलं औषध आहे किंवा आयुर्वेदामध्ये रसायन सांगितले, पण ज्याची पित्त प्रकृती आहे त्याला लसूणासारखं रसायन जर दिलं तर हे लागू पडणार नाही. त्यामुळे आपली प्रकृती कुठली आहे ही जाणून घेणं हे रसायन चिकित्सासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊ शकता. वात प्रकृती असेल तर तुम्ही बलासारखं औषध किंवा वेगवेगळ्या प्रकारची तेलं जी आहेत ती वापरू शकता. पित्त प्रकृती असेल तर तुम्ही शतावरीसारखं औषध घेऊ शकता किंवा आवळकाठी जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये पित्त प्रकृतीला अत्यंत उपयुक्त आहे. किंवा तूप हे सुद्धा आयुर्वेदामध्ये पित्त प्रकृतीसाठी रसायन आहे. कफ दोष ज्यांचा आहे तर त्यांच्यासाठी बिब्बा किंवा लसूण किंवा पिंपळी असेल, हिरडा असेल, विडंग अशी वेगवेगळ्या पद्धतीची जी औषधं आहेत ही कफ प्रकृतीसाठी उपयुक्त होतात. आजारानुसार रसायन चिकित्सा हे एक आयुर्वेदाचं अत्यंत महत्त्वाचं बलस्थान आहे. की विचार करा की तुम्ही एक आमवाताचा रुग्ण आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिसचा, त्याला आपण आमपाचक चिकित्सा दिली, शूलग्न चिकित्सा दिली, त्याची वेदना कमी झाली, परंतु तरी देखील त्याच्या हाडांमध्ये जे काही अशक्तपणा राहिलेला आहे, सांध्यांमध्ये जो काही अशक्तपणा राहिलेला आहे तो जर दूर केला नाही तर हा आजार पुन्हा वारंवार निदान सेवन झालं तर होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आमवातासारखा रुग्ण बरा होतो तेव्हा मग शृंग असेल, पद्मकाष्ठ असेल, मंडूर असेल यासारखी हाडांना ताकद देणारी जी रसायनं आहेत ती वापरणं हे आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य आहे. त्वचाविकार बरे जरी झाले तरी त्यानंतर मग तुम्ही प्रवाळ, मंडूर किंवा गुळवेलपासून बनवलेलं संशमनी यासारखं औषध हे रसायन म्हणून वापरू शकता. किंवा मूत्रविकार असतील ते बरे झाल्यानंतर मूत्रवह संस्था जी आहे तिला बळ येण्यासाठी गोखरू, शिलाजीत यासारखी औषधं वापरायचा आदेश आहे. किंवा मांस धातूचे वेगवेगळे जे आजार आहेत ते व्यवस्थित बरे झाल्यानंतर मांस धातूला ताकद येण्यासाठी अश्वगंधा, शतावरी यासारखे किंवा सफेद मुसळी यासारखे ज्या गोष्टी आहेत या आपण इथं वापरू शकतो आणि त्याचा वापर हा मांस धातूला रसायन म्हणून अतिशय उपयुक्त होतो. आता आपण प्रत्यक्ष फलश्रुतीकडे जाऊया की रसायन चिकित्सेची फलश्रुती ग्रंथामध्ये काय सांगितलेले आणि किती दिव्य आहे हे तुम्ही नीट पहा, नीट ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल की रसायन चिकित्सा ही प्रत्येकाने घेणं का गरजेचं आहे. तर पहिलंच त्याच्यामधलं येतं ते म्हणजे दीर्घम आयुः
दीर्घायुष्य हे रसायनाने आपल्याला प्राप्त होतं. तर का होत असेल असं, तर याच्यावर जेव्हा वेगवेगळ्या आयुर्वेदिक विद्यापीठांमध्ये संशोधन होतं आहे तेव्हा त्याच्यामध्ये दिसतं आहे की ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत, या वनस्पतींमध्ये अँटी एजिंग, अँटीऑक्सिडंट, अँटी स्ट्रेस अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रॉपर्टीज ह्या वनस्पतींमध्ये आहेत. त्यामुळं शतावरी असेल, अश्वगंधा, पिंपळी, सफेद मुसळी, गुळवेल, हळद, आवळा, ज्येष्ठमध अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत यांच्यामध्ये हे गुण दडलेले आहेत. तुम्ही विचार करा आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की पूर्वीच्या काळी कुठलंही मायक्रोस्कोप नसताना, कुठलेही संशोधनाची टूल्स नसताना त्या आचार्यांनी या वनस्पतींचे गुण कसे ताडले असतील आणि याचा उपयोग हा कसा तुम्हाला दीर्घायुष्य होण्यासाठी होत असावा हे बघून खरोखरीच प्रत्येकाची बुद्धी ही स्तिमित होते. आणि प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आज इतक्या हजारो वर्षांनंतर सुद्धा या वनस्पतीवर संशोधन केल्यावर या वनस्पतींमध्ये ह्या प्रॉपर्टीज दिसतात. त्यामुळे या वनस्पतींच्या सेवनाने आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तर मुख्यतः आधुनिक शास्त्रामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगतात की एजिंग हे आपल्याला कशाकशाने सुरू होतं. वय झाल्यानंतर तुम्ही सांगा की कोणकोणते आजार सुरू होतात. तर तुम्हाला एकतर हृदयविकार होतात, किडनीचं तुमचं आरोग्य खराब व्हायला लागतं, तुमचं यकृत खराब व्हायला लागतं, मेंदूची झीज व्हायला लागती. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मेंदूच्या झीज झाल्यामुळे अल्झायमर्स, डिमेन्शिया, पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस असे अनेक आजार व्हायला लागतात. चयापचय तुमचं बिघडायला लागतं, अग्निविकृती निर्माण होते, त्यामुळे तुम्हाला डायबिटीस, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल यासारखे आजार तयार होतात आणि तुमची इम्युनिटी बिघडायला लागते आणि तुम्ही वेगवेगळ्या इन्फेक्शनला प्रोन व्हायला लागता. तर हे सगळे फॅक्टर आजच्या संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध होत आहेत की या पद्धतीने एजिंग होतं. आणि आश्चर्य म्हणजे या वनस्पतींचे जेव्हा प्रयोगशाळेमध्ये तपासण्या केलेल्या आहेत तर या प्रत्येक वनस्पतींमध्ये या सगळ्या गोष्टींना काउंटरॅक्ट करतील अशी नैसर्गिक काही तत्व औषधी आहेत. आणि त्यामुळे या औषधांच्या सेवनामुळे तुमचं यकृत, तुमचा मेंदू, तुमचं हृदय, तुमच्या किडनीज ह्या सगळ्या अवयवांची, मेटाबॉलिझमची, तुमच्या इम्युनिटीची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होतं. तर दुसरा फलश्रुतीमधला भाग येतो तो म्हणजे मेधावान भवती. तर मेधा ही गोष्ट जी आहे की उत्तम बुद्धी असणं हे एक दैवी गुण जरी म्हटला असला तरी हा अतिशय आपल्या रसायन चिकित्साने सुद्धा याला हातभार नक्की लागला जाऊ शकतो. त्यामुळं आपल्याला माहिती की जसं जसं एज व्हायला लागतं तसं तसं ग्रास्पिंग जे आहे, वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची जी क्षमता आहे, कौशल्य शिकण्याची क्षमता आहे, स्मरणशक्ती आहे, ही हळूहळू याचा ऱ्हास व्हायला लागतो. तर या गोष्टींना अटकाव या वनस्पतींच्या मदतीने केला जातो. तारुण्य प्राप्ती अर्थात शेवटपर्यंत तुम्ही तरुणासारखे राहणार आहेत, विशीतल्या तरुणासारखे असं अजिबात म्हणायचं नाही आहे. परंतु तारुण्याची मुख्य ओळख असते ती म्हणजे तुमची त्वचा, तुमच्या चेहऱ्यावरचा जो ग्लो, त्याची प्रभा जी आहे की याच्यावरून तुमचं तारुण्य पाहिलं जातं. तर या रसायन चिकित्सेमुळे तुमचं शरीर तर उत्तम राहतं परंतु जे सौंदर्य आहे किंवा त्वचेचं जे आरोग्य आहे ते पण व्यवस्थित राहण्यासाठी या सगळ्या वनस्पती महत्त्वाचं काम करत असतात. उत्तम स्वर, आपल्याला माहिती की माणूस जसा वयस्कर होतो तसं तसं त्याचा आवाज कंप पावायला लागतो, त्याच्या आवाजामध्ये क्षीणता यायला लागते. तरी कारण काय होतं, कारण स्नायूंचा ऱ्हास होतो. त्यामुळे इथले जे काही स्नायू आहेत ते वीक व्हायला लागतात. आपलं जे साऊंड बॉक्स ज्याला म्हणतो, स्वरयंत्र म्हणतात, त्याच्यामध्ये अशक्तपणा यायला लागतो. तर आपला स्वरसुद्धा, आता ज्येष्ठमधासारखी वनस्पती आहे ही अत्यंत वीर्यवान वनस्पती आणि याचा एक विशिष्ट प्रभाव सांगितला आहे तो म्हणजे स्वर्य. याच्याने तुमचा स्वर चांगला राहतो. त्यामुळे शेवटपर्यंत तुमच्या आवाजामध्ये एक प्रकारचा दमदारपणा हा रसायन चिकित्सामुळे राहतो. इंद्रिय बल, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही 5 आपले विषय आहेत ज्ञानेंद्रियांचे. तर हे ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत ते व्यवस्थित राहणे, कारण ह्याचं परसेप्शन हे जरी आपल्याला कानामुळं आपल्याला ऐकू येतं असं आपण म्हणत असू तरी त्याचं परसेप्शन हे मेंदूमध्ये होत असतं. तर ह्या सगळ्या वनस्पती आपल्या इंद्रियांचे जे काही विषय आहेत त्याची ग्रहण क्षमता चांगली राहावी, त्याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित राहावं यासाठी काम करणारे या वनस्पती आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो काही गुण जो सांगितलेला आहे किंवा जी फलनिष्पत्ती सांगितलेली आहे ती म्हणजे वाक्सिद्धी.
आपल्याला हे ऐकूनच थोडंसं नवल वाटेल, विश्वासही बसणार नाही, परंतु याच्यावर पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं अभ्यास झालेला आहे आणि त्यातून आचार्यांनी ही फलनिष्पत्ती सांगितलेली आहे की रसायन चिकित्सा जर तुम्ही व्यवस्थित विधिवत जर घेतली तर तुम्हाला वाक्सिद्धी प्राप्त होते. वाक्सिद्धी म्हणजे काय की जे तुम्ही बोलाल ती गोष्ट खरी होण्याची क्षमता. थोडा विचार जर केला तर असं का होत असावं, कारण रसायन चिकित्सा ही फक्त ही औषधांशी निगडीत नाही आहे, तर आचार रसायन, सद्वृत्त पालन हा सुद्धा रसायनाचा भाग आहे. तुम्ही विचार करा की जी व्यक्ती मितभाषी असते, सत्यवचनी असते, ईश्वर परायण ज्या व्यक्तीची बुद्धी असते, जी व्यक्ती परोपकारी असते आणि जी सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगामध्ये तटस्थता ठेवू शकते, अशी व्यक्ती ही ईश्वरीय गुणांनी परिपूरित असते आणि त्यामुळे हे ईश्वरीय गुण त्या व्यक्तीमध्ये येतात आणि त्यामुळं अशा व्यक्तीचा जो शब्द असतो हा देवाला सुद्धा खरा करावा लागतो. म्हणून रसायनाच्या फलनिष्पत्तीमधला जो परमोच्च पॉईंट आहे तो आपण म्हणू शकतो की वाक्सिद्धी त्या व्यक्तीला प्राप्त होते. तर एवढे फायदे ज्या गोष्टीचे आहेत, तर या रसायन चिकित्सामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन आणि कळकळीची विनंती करेन की आपण विशेषतः 40च्या नंतरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी आपलंही जे काही आरोग्य डिटोरिएट होण्याची जी काही वेग आहे हा आयुर्वेदाच्या मदतीने नक्की आपण करून घेऊ शकतो. त्यामुळे आपली प्रकृती कुठली आहे हे जाणून घ्या आणि आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने शरीर शुद्धी करून योग्य प्रकारचा रसायन चिकित्सेचा अवलंब करून घ्या आणि हे सगळी जी फलनिष्पत्तीचे जे गुण आहेत हे आपणालाही प्राप्त होत अशी मी भगवान धन्वंतरींच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.